जय शिवराय शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र यश कुमार। आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हुमणी अळीचा प्रादुर्भाव जो आपल्या पिकांवर कसा नुकसानकारक असतो आणि तिची अवस्था कशी असते आणि त्यासाठी काय करायला पाहिजे याविषयी माहिती सांगणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम आपण आज जाणून घेणार आहे की हुमणी ही आपल्याला पाऊस पडल्यानंतर जून मध्ये तिच्या अंडीमधून बाहेर पडून शेतातील जे काही सेंद्रिय घटक असेल किंवा झाडाचे मूळ असेल किंवा झाडाची साल असेल, साल खाऊन आपली उपजीविका भागणारी कीड आहे। मुळात ती जमिनीमध्ये अंतर्गत राहूनच पिकाचं नुकसान करते। तर शेतकरी बंधूंनो, हुमणी ही अळी साधारणतः 10 ते 11 महिन्यापर्यंत जमिनीमध्ये अळीच्या अवस्थेत असते। 10-11 महिने ती जमिनीतील जे काय सेंद्रिय घटक असेल, झाडाचे मूळ असेल किंवा साल असेल यांच्यावर आपली उपजीविका भागत असते। पण त्यामध्ये पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि अक्षरशः पीक सुकून कोणत्याही अवस्थेत पीक वाळून जातं। तर हुमणी अळी केव्हा येते? मित्रांनो, हुमणीचा प्रादुर्भाव हाच आपल्याला पावसाच्या दिवसात जास्त प्रमाणात आढळून येतो। कारण की ज्यावेळेस जमिनीची पाण्याची पातळी वाढली किंवा सतत दाटदार पाऊस पडत असेल तर त्यावेळेस जमिनीतील जी काय हुमणी असेल ती खोलवर मातीमध्ये जीवन जगणारी कीड आहे। पण जसं जमिनीतील पाण्याची पातळी वाढते आणि पाणी पातळी वाढल्यानंतर तिला जमिनीमध्ये ऑक्सिजन मिळत नाही, तर त्यासोबत ती वरती येऊन झाडाची मूळ खाऊन किंवा साल खाऊन झाडावर आपल्याला अटॅक झालेला दिसतो। तर मुळात ज्यावेळेस जास्त पाऊस झाला तर आपल्याला जमिनीतून हुमणी अळी सुद्धा वरती आलेली दिसते। तर हुमणी अळी ही साधारणतः 10 महिने जमिनीमध्ये राहते, त्यानंतर ती कोश अवस्थेत जाते। जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये तिचे कोश आढळून येतात आणि तेच कोश आपल्याला त्या कोशमधून अळीचे हे जे पतंग आपल्याला मे आणि जून मध्ये आढळून येतात, जे आपल्याला पतंगाला आपण भुंगरे म्हणतो, तर ते भुंगरे आपल्याला मे आणि जून मध्ये आढळून येतात। ते शेतातील आपल्याला जे काही हिरवे झाडं असेल तर त्यावरती त्याचे पानं खाऊन आपली उपजीविका भागवतात आणि ज्या ठिकाणी ओलावा असेल त्या ठिकाणी अंडी घालतात। तर मुळात जिथं ओलावा असेल किंवा आपला जो शेणखताचा जो काही ढिगारा असेल तर त्यावरती आपल्याला त्यांची अंडी आढळून येतात। तर ह्या अंडीमधून परत अळी बाहेर पडते। असं तिचं वर्षभराचं ऋतुचक्र असतं। तर त्यामध्ये शेतकऱ्यांना ज्यावेळेस जास्त पाऊस झाला, आपण अगोदरच सांगितलं की पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यामुळं हुमणी अळी वर येते आणि झाडावर तिचा अटॅक प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो। तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी हुमणी अळीपासून खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। तर ते नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बंधूंना वेगवेगळ्या प्रकारच्या उपजीविका कराव्या लागतात। ज्यांचं पीक हे ठिबक पद्धतीवर अवलंबून असेल तर ते ठिबकनं औषध सोडू शकतात किंवा ज्यांच्याकडे तुषार सिंचनाची व्यवस्था असेल तर ते तुषार मार्फतही त्याला नियंत्रणात आणू शकतात। पण ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं माध्यम नाही तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा काय उपाययोजना करायला पाहिजे याविषयी आपण माहिती सांगणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, त्यासाठी आपल्याला जैविक आणि रासायनिक या दोन्ही पद्धतीने हुमणी अळीवर नियंत्रण मिळवता येतं। तर मार्केटमध्ये तुम्हाला पाटील बायोटेकचं हे सुद्धा जैविक एक प्रोडक्ट आहे हुमनासूर नावाना, की याचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता। त्यानंतर ॲमिको कंपनीचं व्हर्टिस्लिम बिहेरिया मेटारायझम हे सुद्धा याच्यामध्ये तिन्ही प्रकारच्या जीवाणूजन्य हुमणी अळीवर उपजीविका करणारे कीटकनाशक आहे, तर त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता। आणि त्याच्यानंतर सुमोटोमो कंपनीचं डेंटासो हे क्लोथाडिन नावाचा याच्यामध्ये कंटेन आहे, तर हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे हुमणी अळीवर नियंत्रण करून देतो। तर ज्यांच्याकडं याचा वापर कसा करायचा आणि कोणत्या पद्धतीने करायचा, ज्यांच्याकडे ठिबक असेल तर त्यांनी याचं प्रमाण हे ठिबकमधून एकरी हुमनासूर 3 kg, व्हीबीएम हे 1 लिटर आणि डेंटासो हे 100 ग्रॅम या प्रमाणात एकरी ड्रिंचिंग करायची। ज्यांच्याकडे ठिबक सिंचन असेल त्यांनी ड्रिंचिंग करा। ज्यांच्याकडे ठिबक सिंचनची व्यवस्था नसेल आणि सोयाबीन सारख्या पिकाला ठिबक नसल्यामुळं तिथं तुम्ही तुषारनाही पाणी देऊ शकता आणि तुषारमधून त्याचं द्रावण करून तुम्ही शेतामध्ये फवारा करू शकता। पण ज्यांच्याकडं सध्या बरसातीचे दिवस असल्यामुळं पहिलाच पाण्याची पातळी जमिनीत वाढल्यामुळं जे काही शेतकरी ह्या पद्धतीचा वापर करू शकत नाही किंवा सिंचन पद्धतीनं औषधीची ड्रिंचिंग करू शकत नाही, तर त्यांनी काय करावं, तर शेतकरी बंधूंना आपल्या शेतामधील जे आपला भूस असतं तर भुसावरती आपण या औषधीचं मिश्रण करून ते एकरी शेतात आपण फेकू शकतो। तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी हे डेंटासो असेल याचं साखरेच्या पाण्यात द्रावण करावं किंवा संबंधित औषधी गुळाच्या पाकामध्ये याचं द्रावण करून त्या भुसामध्ये मिश्रित करून शेतामध्ये तुम्ही एकरी याप्रमाणे फवारू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही हुमणी अळीचं नियंत्रण करू शकता। कारण की त्यापासून खूप मोठ्या प्रमाणात
नुकसान शेतकऱ्याचं होतं, तर या ज्या पद्धती मी 3 पद्धती सांगितल्या तुम्हाला कशा वाटल्या, काय वाटल्या आणि त्याचा जास्तीत जास्त तुम्हाला कसा फायदा होईल प्रात्यक्षिक करून बघा. कारण की ह्या ज्या गोष्टी मी सांगतो या अनुभवातल्या आहे आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी माझ्या शेतकरी मित्र यश कुमार या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.